नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र ॲडव्होकेट मनीष रणशूर. आजच्या प्लॅनेट लीगलच्या सर्व जे माध्यम आहेत त्याच्यामध्ये तुमचं मी हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, गेले 3 एपिसोड पासून आपण सरफेसी कायदा या संदर्भात आपण चर्चा करत आहोत आणि सरफेसी कायद्यामधला सेक्शन जो 13 आहे तो का महत्वाचा आहे हे आपण बोलत आहोत. तर मित्रांनो, याच्यामध्ये असं आहे की सेक्शन 13 मध्ये तुम्हाला म्हणजे सरफेसी कायद्यामध्ये तुम्हाला तुमच्या म्हणजे कर्जदाराचे काही हक्क देखील आहेत किंवा कर्जदाराचे काही अधिकार देखील आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत. मित्रांनो, याच्यामध्ये असं आहे की जेव्हा तुम्हाला सरफेसी कायद्याच्या अंतर्गत 13(2) किंवा 13(4) ची नोटीस तुम्हाला मिळते. 13(2) ची नोटीस मिळाल्यानंतर त्या नोटीसमध्ये ते तुमच्या मालमत्तेचा पूर्ण तपशील, त्याच्यानंतर तुम्ही किती कर्ज घेतलं, त्याचं किती व्याज झालेलं आहे याची सगळी माहिती ते ह्या 13(2) ची नोटीस मध्ये देतात. ह्या नोटीसवर जर तुम्हाला काय आक्षेप असेल, त्यांनी ती माहिती जी भरलेली आहे किंवा जी तुम्हाला दिलेली आहे ती जर समजा चुकीची असेल किंवा ती जास्त असेल किंवा तुम्हाला ती मान्य नसेल, तर तुम्ही त्या नोटीसला तुम्ही आक्षेप घेऊ शकता आणि त्या नोटीसला तुम्ही सेक्शन 13(3)(a) नुसार तुम्ही त्या नोटीसला उत्तर देऊ शकता. ज्या दिवशी तुम्हाला नोटीस मिळाली त्याच दिवसात म्हणजे 13(2) ची नोटीस मिळाली त्याच्यानंतर 15 दिवसाच्या आत तुम्ही तुमचा जो आक्षेप आहे तो आक्षेप तुम्ही बँकेकडे लेखी स्वरूपात नोंदवायचा आहे. म्हणजे तुम्ही लिहून बँकेला तो लेखी स्वरूपात द्यायचा आहे तो आक्षेप तुमचा. त्याने काय होईल मित्रांनो की बँकेला तो आक्षेप बँकेने स्वीकारल्यानंतर बँकेला देखील तुम्हाला त्याचं उत्तर लेखी स्वरूपात देणं बंधनकारक आहे. ठीक आहे मित्रांनो, तर हा जो अधिकार आहे तुमचा, हा अधिकार तुम्ही वापरायला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की जेव्हा तुम्हाला नोटीस येतात तुम्ही ह्या नोटीसकडे दुर्लक्ष करतात आणि जेव्हा तुमच्याकडे ताबा घ्यायला तेव्हा तुमच्याकडे असं काहीच नसतं किंवा काही तुमच्याकडे डॉक्युमेंटेशन नसतं. त्याच्यामुळे तुम्हाला ही मालमत्ता वाचवण्यापासून तुम्हाला मदत करणं कठीण होऊन बसतं. ठीक आहे मित्रांनो, जर समजा तुम्हाला या 13(2) ची जी नोटीस आहे तिला उत्तर देऊन तुम्ही तिला आक्षेप घेऊन देखील जरी तुमचं समाधान झालं नाही, समजा बँकेने तुम्हाला उत्तर पाठवलं त्याचं जर तुम्हाला समाधान झालं नाही, तर तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणाचा न्याय जो आहे तो DRT म्हणजे डेट रिकव्हरी ट्रिब्युनल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन न्याय मागू शकता. हे काय तुम्हाला याचे हे जे प्रकरण आहे तुम्ही ते DRT मध्ये जाऊ शकता. DRT मध्ये तुम्हाला तुमच्या जे काही न्याय हक्क आहे ते तुमची न्याय बाजू मांडून तिथं तुम्ही तिथे न्याय मिळतो. पुढचा जो मित्रांनो, समजा जर तुम्हाला DRT तुम्हाला निकाल दिला, DRT सांगितलं की तुम्ही 15 लाख रुपये भरा की 20 लाख रुपये भरा, जर हा निकाल जरी देखील तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही याच्यानंतरचं जे पुढचं अपेलेट आहे त्याला म्हणतात DRAT म्हणजे डेट रिकव्हरी अपिलेट ट्रिब्युनल. तर DRAT मध्ये देखील जाऊन तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणावर दाद मागू शकता. मित्रांनो, तिथे फक्त एकच त्याने अट ठेवलेली आहे की जो DRT ने तुम्हाला निकाल दिलेला आहे त्याचे 50% रक्कम ज्यावेळेस तुम्ही DRAT मध्ये अपील कराल तेव्हा तुम्हाला तिथे भरावे लागेल. मित्रांनो, हरकत नाही. जर समजा तुमची जर नियत पैसे भरण्याची आहे, आपली मालमत्ता वाचवण्याची आहे, तर तुम्ही समजा जर त्याच्यामध्ये तुम्ही समजा जर 10 लाखाची अर्धी रक्कम 5 लाख रुपये जरी भरली तरी उरलेल्या 5 लाखावर तुम्हाला सूट मिळू शकते किंवा त्यातले पैसे बऱ्यापैकी कमी होऊ शकतात. तर हे तुम्ही जी बाजू मांडाल किंवा जे तिथे तुमची जी लढाई लढाल त्याच्यामधून तुम्हाला न्याय मिळू शकतो. ठीक आहे, DRAT मध्ये देखील जाऊन तुम्ही आपला तिथे हा अधिकार देखील तुम्हाला तिथे प्राप्त होतो तुमची मालमत्ता वाचवण्यासाठीचा. ठीक आहे, कधी कधी काय होतं मित्रांनो, बँक जेव्हा तुमचा ताबा घेते तुमच्या मालमत्तेचा, तर त्या मालमत्तेचा ताबा घेण्याची जी पूर्ण प्रक्रिया आहे तर ही तुम्हाला जाणून घेण्याची तुम्हाला अधिकार आहे. म्हणजे ही प्रक्रिया जी आहे ती न्यायालयीन पद्धतीने होते की नाही, प्रॉपर सरफेसी ऍक्टच्या प्रकारे होते की नाही, म्हणजे न्यायालयीन म्हणजे कुठल्या सरफेसी ऍक्टच्या प्रकारे होते की नाही हे तुम्हाला जाणून आणि समजून घेण्याचा अधिकार याच्यामधून प्राप्त होतो. मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये असा अधिकार प्राप्त होतो की तुम्ही कर्जाची पूर्ण फेड करू शकता. म्हणजे समजा तुम्हाला DRT ने 13(2) ची नोटीस पाठवली आणि तुम्ही त्यांनी जी रक्कम ठेवली, व्याजावर चक्रवाढ व्याज, हा चार्जेस तो चार्जेस, बरेच बँकांचे जे पर्टिक्युलर तुम्ही बघाल त्याच्यामध्ये बरेच चार्जेस जे असे असतात
याच्यात आपला काही संबंध नसतो, की आपल्याला वाटतं हे आपल्या माती मारलेले आहे. तर ह्या प्रकरणामध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्ही जेव्हा DRT मध्ये जाल, DRT मध्ये तुम्ही वन टाइम सेटलमेंटसाठी देखील पत्र देऊ शकता. तुम्ही तिथे अपील करू शकता की आम्हाला आमचं जी कर्ज आहे ते आम्हाला पूर्ण फेडायचं आहे, आम्हाला एवढं इंटरेस्ट येते की ते देण्याचं काही परवडत नाही, तर तुम्ही आम्हाला वन टाइम सेटलमेंट करून द्या. मग DRT तुमच्या आणि बँकेचं ऐकते आणि तुम्हाला एक अमाऊंट ठरवून देते. ती सेटलमेंट अमाऊंट तुम्ही वन टाइम भरली की बँकेचा तुमचा संबंध संपला, की तुमची जी मालमत्ता आहे ती पूर्णपणे तुमच्या ताब्यात घेण्याचा अधिकार तुम्हाला या सरपंचीनुसार प्राप्त होतो. याच्यानंतर काय मित्रांनो, जर समजा तुम्ही पूर्ण रक्कम भरली तर तुम्हाला त्वरित तुमचे जे कागदपत्र आहेत ते बँकेला परत करावं लागतं, तर ते मिळवण्याचा अधिकार तुम्हाला आहे. म्हणजे तुमचे पैसे आम्ही भरले, आमचे कागदपत्र आम्हाला तुम्ही परत द्यायचे, तुमच्याकडे तारण म्हणून ठेवले होते आम्ही. ठीक आहे. जर समजा तुमची वैयक्तिक मालमत्ता जर काही सुरू असेल तिच्यावर समजा बँकेने जप्ती करण्याचा काही जर समजा घाट घातला असेल, तर त्या ठिकाणी देखील तुम्ही न्यायालयीन हस्तक्षेप मागू शकता किंवा करू शकता. म्हणजे हा सरफेसी जो कायदा आहे पूर्ण, या कायद्यामध्ये न्यायालयीन प्रक्रियेला वगळण्यात आलेले आहे. बँकेला याच्यामध्ये कुठल्या प्रकारे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न जाता बँकेला डायरेक्ट तुमची मालमत्ता ताबा घेण्याचा अधिकार या सरफेसी कायद्यानुसार होतो. पण तुमचे हक्क बाधित राहण्यासाठी, तुमच्या हक्कांवर गदा येऊ नये म्हणून तुम्हाला येथून या सगळ्या प्रकारे तुम्हाला न्यायालयीन हस्तक्षेप जर तुमच्या वैयक्तिक मालमत्तेवर जर कोणी घालत असेल, बँक जर काही प्रयत्न करत त्यासाठी तुम्हाला तिथे तुमचा न्यायालयीन अधिकार हस्तक्षेपचा तुम्हाला अधिकार आहे. त्याच्यानंतर जप्तीची प्रक्रिया न्याय आहे की नाही हे तपासण्याचा अधिकार देखील तुम्हाला आहे. याच्यामध्ये जर समजा जर काही कुठल्या स्टेप्स ज्या काय ते स्किप केल्या असतील सरफेसी ऍक्ट नुसार, प्रक्रिया न्याय्य पद्धतीने होते की नाही हे जर काही तफावत जाणवली तर तुम्ही याच्यासाठी न्यायालयात जाऊ शकता. आणि संपत्ती नंतर बचावाचा अधिकार तुम्हाला आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की संपत्ती विकली समजा बँकेने आणि उरलेली समजा तुमची जी मालमत्ता आहे, जी प्रॉपर्टी आहे ती समजा 40 लाख रुपयाची आहे आणि तुम्ही जे कर्ज घेतलं होतं ते समजा 20 लाख रुपये घेतलं होतं. 20 लाखावर आणि काही 5,000 लाख रुपये समजा त्याच्यावर इंटरेस्ट वगैरे जाऊन बँकेने ती प्रॉपर्टी 40 लाखाला विकली, पण बँकेला तुम्हाला 25 लाख रुपये द्यायचे. तर उरलेले 15 लाख रुपये बँकेला तुम्हाला परत द्यावे लागतात आणि ते परत मिळण्याचा अधिकार किंवा मिळवण्याचा अधिकार तुम्हाला या कायद्यानुसार प्राप्त होतो, सरफेसी कायद्यानुसार प्राप्त होतो. हे तुम्ही समजून घेणे गरजेचे आहे. मित्रांनो, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा. तुम्ही आपल्या सगळे जे त्या माध्यम आहे सोशल मीडियाचे, म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर बघत असाल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्रामवर जर प्लॅनिंग लीगल तुम्ही बघत असाल तर त्याला देखील लाईक करायला आणि शेअर करायला आणि फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत इथेच थांबतो. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, जर तुमच्या मालमत्तेवर बँकेने तुम्हाला 13(2), 13(4) ची नोटीस पाठवली असेल तर तुम्ही आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. आम्ही तुम्हाला याच्यातून बाहेर काढू. तोपर्यंत जय भारत, जय संविधान, जागे राहा.